तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी ओमकार सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच मराठी चॅनलवर. मित्र ज्याचं नाव आहे फक्त भटकंती. तर आज म्हटलं कुठंतरी फिरायला जायचं प्लॅनिंग करूया. तर आपल्या जवळचं स्टेशन जवळचं एक आवडतं पर्यटन स्थळ म्हणून ज्याला ओळखलं जातं सध्या पावसाळी सीझनमध्ये एक फेमस म्हणून जे आहे ते आपला मार्लेश्वर. तर आपली ब्लॅकी सोबत घेऊन चाललो आहे आणि माझी समोरच आहे बडा दोस्त. तर आपली ही सुद्धा स्वतःचीच गाडी आहे जी आपली फेमस घोडा आहे माझा मित्र. या 2024मध्ये आपल्याला सगळ्यांच्या ओटावर आहे की घोड्याचं नमन. त्या घोड्याच्या नमनासाठी फेमस झालो मी आणि त्या नमनामध्ये माझा नैना नावाची जी घोडी आहे ते आपलं समोरच घर पाहायला मिळते तिकडे आहे. तर आज म्हटलं करूया एक छोटासा व्हिडिओ. तर आपण चालू आहे मार्लेश्वरला. कशा प्रकारे आजचा व्हिडिओ आहे, कशी सुरुवात आहे, कशा प्रकारे आपलं ट्रॅव्हलिंग होणार आहे, नक्कीच आपण व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका. मित्र, अशा प्रकारे प्रवासाला सुरुवात झाली आणि मी निघालो दाभोळे टू मार्लेश्वर. जबरदस्त एक आपला सर्वांचा लाडका मार्लेश्वर मित्र. जास्ती करून आपल्याला श्रावणामध्ये आपल्या तिकडे हे पाहायला मिळतात जे आपले भक्तगण. हे पहा मित्र, की रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम चालू आहे आपल्या इकडे कोकण रत्नागिरी कोल्हापूर हायवेचं. तर हा रत्नागिरी कोल्हापूर हायवे माझ्या घराजवळचा जो रस्ता आहे 166 हायवेचं नाव आहे मित्र. तर रस्त्याचं कामकाज चालू आहे आणि इतकी बिकट परिस्थिती आहे ना खरोखर की बाईकवाल्याचं म्हणजे गाडी ड्रायव्हिंग करणं किंवा हे खूप या पावसातून रिस्की काम आहे. आणि खरं तुम्हाला पाहायला मिळतं समोर माझ्या समोर पाऊस नुकताच पडून गेला आहे. चिखल जबरदस्त झाला आहे. हे बघा ढगाळ वातावरण, पाऊस पडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे आणि ह्या पावसाच्या हिशोबावरच निघायचा प्रयत्न केला. आपले मित्र सर्कल पण मित्र येणार होते सोबत, पण त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जायचं प्लॅनिंग केलं आहे. पण मला माहिती आहे की ते त्या ठिकाणी पण जाऊ शकत नाहीत कारण की आमचा एक खास मित्र आहे तो असा मूडी आहे ना मित्र की प्लॅनिंग करतो आणि ऐन टायमिंगला आज सकाळच्या मॉर्निंगला सांगणार की नाही रे मी कंटाळा आला आहे, मला काम आहे, असा तो मूडी आहे. तर म्हणूनसाठी मी माझं प्लॅनिंग केलं की म्हटलं आज मी मार्लेश्वरला जाणार. तर अशा प्रकारे आपण प्लॅनिंग सक्सेसफुल केला आणि चाललो मार्लेश्वरला. हे बघा किती बेकार रस्ता आहे, खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे कळत नाही मित्र. म्हटलं एक छोटासा व्हिडिओ, छोटासा व्लॉग पण आपण हा रस्त्याचा दाखवूया कारण की खरोखर काम चालू आहे आणि म्हणतात ना की प्रगतीकडे आहे, प्रगती रस्त्याची चालू आहे. नक्कीच हायवे 1-2 वर्षामध्ये जबरदस्त होणार आहे. पण त्याचा आता वाईट परिणाम आहे जितके की पावसाळी सीझनमध्ये त्यांनी जबरदस्त चिखल वगैरे रस्त्यामध्ये झाला ना की खूप डेंजरस झालेलं आहे. तरी पण त्यांचं काम वगैरे चालू आहे. अशा प्रकारे दाभोळे बाजारपेठेमध्ये पोहोचतो आहे मी आणि आपल्याला पाहायला मिळतात सगळे मित्र परिवार. मित्र जाता जाता म्हटलं जर आपल्या गाडीची चेन टाईट करून घेऊया कारण की थोडीशी लूज वाटत होती. तर म्हटलं मध्यात व्यत्यय येण्यापेक्षा आपण थोडंसं गाडीची पूर्व केअर करून निघालो आहोत. तर अशा प्रकारे आपण एक गॅरेज आलो आहे सुवारी ऑटोमोबाईल्स आणि या ठिकाणी आपण गाडीचं आता चेन टाईट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी चाललो कनकाडी मार्गे. मित्र हा शॉर्टकट आहे आमच्या इथून दाभोळ्यातून. आता कनकाडी मार्गे मी वांजोळ्यामध्ये बाहेर पडणार. रस्ता खूप बेकार आहे पण आता ठीक आहे चालेल. पावसाचं वातावरण कमी आहे म्हणून म्हटलं बघूया ह्या साईडून जाव्या लवकर. आणि आता चाललो आहे वांजोळ्या बाहेर पडणार. वांजोळ्यावरून मित्र देवरुखला, देवरुखातून आपण ह्याला जाणार मार्लेश्वरला. तर बघूया रस्ता कसा आहे.
आपण इकडचा एक व्हिडिओ टाकला होता त्याचे लोकेशन की या ठिकाणी शर्यती होणार आहेत. ते हरण्या, राणा, रायफल, सरजा बैल असे जे बैलांचा ग्रुप होता त्या ग्रुपचं एक मैदान या ठिकाणी बनवण्यात आलं. त्या ठिकाणावरती आपण आता पोहोचतो आहे. हे पहा, आपल्याला पाहायला मिळेलच. या ठिकाणी आज मला वाटतं फेरासुद्धा ते लोक टाकणार होते, पण मी चाललो आहे बाहेर. त्याच्यामुळं माझं असं आहे की जे गोष्ट मी मनामध्ये धरतो की मी मागं हटत नाही ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय, मध्ये कोणतीही असो. जसं की लाईफमध्ये माझ्या आज ही गाडी चालवतो, ही गाडी मित्र माझी 4थी गाडी आहे. भले सेकंड हँड आहे पण अभिमान आहे मला, कारण की मी स्वतःच्या जीवावर घेतली. आज ही गाडी 4थी, पहिली माझी होती गाडी. त्या अशा 3-4 गाड्या होत्या पल्सरमध्ये होत्या. तर हे पाहते मैदान. आता थोडंसं गवत माजलं आहे त्याच्यामध्ये, कारण की डेली रेग्युलर प्रॅक्टिस बैल त्याच्यामध्ये ताणत नसल्यामुळे आपण आता त्याच्यामध्ये गवत माजलं आहे. तर इथून पूर्ण पाहायला मिळतं आपल्याला ते पाणी साचलं आहे त्या मैदानामधला. आपण त्या मळ्यामधला आपण व्हिडिओ केला होता. मित्र, मी प्रॉपर यूट्यूबर नाही आहे, थोडंसं अडखळतो आहे, सांभाळून घ्याल. कारण की अजून मी खूप शून्यातच आहे अजून, असं मला तरी वाटतं. विश्व निर्माण करायला अजून बराच वेळ लागणार आहे. पण नक्कीच आज जे प्लॅनिंग करतो आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये उतरलो आहे ते क्षेत्रामध्ये उतरून मला आवड आहे या क्षेत्राची, लोकांसमोर प्रेझेंट व्हायची. तेच एक मला आवडतं, बस, बाकी काय नाही. तर मित्र, वांजोळ्यावरून आपण खालती आलो. हायवे लागला आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण देवरुखला पोचणार थोड्याच वेळात. देवरुखवरून उजव्या हाताला जाऊन मार्लेश्वर. तर हा सुद्धा नॅशनल हायवे 166 आहे, 166. तर आपल्याला इथून आता देवरुख 9 किलोमीटर आहे. आपण 8 किलोमीटरवरून राईट मारायचं आहे. तर नक्कीच व्हिडिओ असेल. पावनदीवरती पोचतोय आपण मित्र अशा प्रकारे. आणि पावनदी म्हटलं की मला मामाच्या गावची ओढ लागते. ते माझं मामाचं गाव पावनदी गाव. एक जबरदस्त असं सगळ्यांना मामाच्या गावची ओढ असते ते मित्र हो. जसंच हे माझं मामाचं गाव आहे. पाहतोय आपण पावनदी. एक लहानपण होतं मित्र, आणि त्या लहानपणी लाल बसमधून, लाल एसटीतून यायची एक वेगळीच मजा होती. मम्मी होती, मम्मी असायची सोबत, दादा असायचो आणि मी असायचो. तर मामाकडे येताना आम्हाला मम्मी कंडक्टरला आले की मग झोपून ठेवायची, कारण की एक गाडी लागते किंवा तिकीटचा प्रकार असतो. म्हणजे नक्की तुमच्यासुद्धा लाईफमध्ये असे प्रसंग येऊन गेले असतील मित्र. जबरदस्त असं सांगण्यास खूप आनंद वाटला. या ठिकाणी एक दुकान सध्या बंद आहे मित्र. ही जी नदी आहे मित्र, या आपण मार्लेश्वरला चाललोच आहोत. तिकडून हिचा उगम झाला असं सांगण्यात येतं. पावनदी, 52 नद्या मिळतात म्हणून या नदीला बोललं जातं पावनदी. जबरदस्त पाऊस येणार आहे आता. या ठिकाणी आम्ही उतरायचो आणि इकडून चालत जायचो मित्र. आणि इथे एक वेगळी आठवण आहे. आपला टावर पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आमच्या मम्मीचं शिक्षण झालं. मम्मी काय आमची जास्त शिकलेली नाही, पण खरोखर सांगायला पण अभिमान वाटतो तितकाच, की कारण मम्मीला आतापर्यंत सांगते आम्हाला की माझं शिक्षण या शाळेत झालं. 2रीपर्यंत शिकली होती माझी मम्मी या शाळेत. कारण की त्यावेळी शिक्षण म्हणजे मित्र काहीच नव्हतं, म्हणजे किरकोळ गोष्टी होत्या. म्हणजे त्यावेळी शिक्षणाला एवढं प्राधान्य दिलं जात नव्हतं, पण आता शिक्षणाला आपण तितकंच प्राधान्य देतोय. कारण की शिक्षण जर असेल तर आपण कुठेतरी मान ताट उभे राहू, असा आताची दुनिया आहे. आणि त्यावेळी कसं शेतीची कामं वगैरे म्हणा हे त्यावेळी भरपूर असायचं. त्याच्यामुळं मम्मीच्या आमच्या शिक्षण हे खूप गरिबीतून झालं होतं. पाऊस खूप जबरदस्त आला होता म्हणून थांबलो होतो 2 मिनटं पेट्रोल पंपात. आपल्या गाडीत पण थोडं
घोटकर बंधू रामचंद्र घोटकर यांच्या शेतीचं काम चालू आहे. आणि हा रोड आहे मित्रो मार्लेश्वर रोड. आणि आपण चाललो आहोत मार्लेश्वरला. जबरदस्त हिरवळ पाहायला मिळते आपल्याला. एक नंबर असं हे बघा, सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि तितकंच ऊन सुद्धा, तेवढंसं पाऊस सुद्धा. म्हणजे एक जी मजा आहे ना मित्र, खरी मजा लुटायला मिळते ती मला आज. कारण एकदम सुका सनसनीत आहे. जरा पण पाऊस मिळाला नाही. पाऊस भेटला की थांबतोय मी, कारण की खूप जवळ आहे आणि मला माहिती आहे की कसं जायचं आहे, कुठून जायचं आहे, कसं जायचं आहे. थोडीशी माहिती आहे, त्याच्यामुळं मला निवांत जायला काय वाटत नाही अवघड. तर आपण आता हातीव गाव म्हणून आहे, हातीवमध्ये आपण आता पोचतोय. मित्र खरोखर सांगायला अभिमान वाटेल की मार्लेश्वरची यात्रेला या नक्कीच, कारण की जी एन्जॉयमेंट असते, जी मजा असते ना, ती पाहायला मिळेल. कारण की साखरपे गावावरून गिरजाई आई येते आणि गिरजा माता येऊन त्यांचं मग इकडे लग्न वगैरे ज्या परंपरा असतात, अक्षरशः कोल्हापूर वगैरेवरून दिंड्या वगैरे येतात. खूप मजा असते, एक वेगळी मजा पाहायला मिळते ते आपल्याला मार्लेश्वरमध्ये. कारण की एक रात्र म्हणजे अशा 2 रात्र आपल्याला पूर्ण मार्लेश्वरची जे आपण जे हे आहे डोंगर आहे मार्लेश्वराचा, त्या डोंगरामध्ये आपल्याला वस्ती पाहायला मिळते लोकांची. खूप जबरदस्त असं एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला ह्या अशा गोष्टी पाहायला मिळतात. कोकण म्हटलं की मित्र स्वर्ग आलं. आणि जे स्वर्ग जिवंतपणे मजा लुटायची असेल तर मित्र नक्कीच कोकणात या. हातीव गाव, हातीवमध्ये पोचलो आपण.
अशा प्रकारे आपण आंगवलीमध्ये पोचलो आणि मार्लेश्वर देवाच्या मठामध्ये पोचलो आपण. जबरदस्त बांधकाम मित्र पाहायला मिळतं. जसं की अयोध्यामध्ये प्रभू रामांचं मंदिर आहे, तसं या आंगवलीमध्ये मार्लेश्वराचा मठ आपल्याला पाहायला मिळतो मित्र. गणपती बाप्पा आहे. दर्शन तर आपण घेतलं असेल. अशा प्रकारे या ठिकाणी पोचलो आपण आंगवली मठामध्ये आणि देणगी स्वरूपामध्ये देणगी स्वीकार द्यायला असं व्यक्ती बसल्या होत्या. त्यांच्याशी आपण थोडी चौकशी केली. त्यांना आपण विचारलं या मठाला मठ बांधण्यासाठी किती कालावधी लागला. तर त्यांनी सांगितलं की 2019मध्ये बांधकाम चालू केलं होतं आणि 2019 नंतरला लॉकडाऊन लागलं कोविडमध्ये. तर त्याच्यानंतर काम थोडं स्थगित होतं. त्याच्यानंतर 2023ला पूर्णतः कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतो आहे तो आपला आंगवली मठ. आणि त्याच्यानंतरला 3 दिवस जीर्णोद्धार होता, 9, 10, 11. आणि त्याच्यानंतर 13, 14, 15ला सांगण्यात आलं या ठिकाणी जबरदस्त मोठी यात्रा भरली जाते. तेच एक ठिकाण आपण पाहायला मिळतं आहे आपल्याला. नक्कीच मित्र आपण याल मार्लेश्वरला जानेवारीमध्ये आणि हा आनंद लुटाल अशी अपेक्षा. तर मित्र अजून व्हिडिओ थोडा बाकी आहे. मार्लेश्वरला आपण पोचलो नाहीत, मार्लेश्वरला आपण पोचतो आहे. तर व्हिडिओ कंप्लीट पहा. मारळ गाव आहे. मारळ गावातून थोडंसं जरा 1 किलोमीटर पण म्हणता येणार नाही. मार्लेश्वर देवस्थान आहे. सर्वांचे लाडके मार्लेश्वर जाऊन बसले. एक शिवशंकराचा अवतार मानावा लागेल मित्र. कारण की गणपती बाप्पांचे पप्पा शिवशंकर हे सुद्धा जबरदस्त. अशा प्रकारे आपण मार्लेश्वर मित्र. आपण येथे बाईक पार्किंग केली आणि बाईक पार्किंग केल्यानंतर आपण प्रवासाला सुरुवात केली. खास चालू दर्शनाला मार्लेश्वरच्या या ठिकाणी पहिल्या पायरीला सुरुवात करतो आहे. मित्र प्रवासी पर्यटक मित्र वगैरे खूप या ठिकाणी आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. या ठिकाणच्या खास गोष्टीचं सांगायचं म्हटलं तर संक्रांतीला या ठिकाणी खूप गर्दी असते आणि
भक्तमंडळी नारळ वेळ पुष्प अर्पण करून या ठिकाणी नारळ वाढवला जातो, मानवला जातो शंकराच्या पिंडीजवळ आणि क्षमा मागितली जाते. कारण की या ठिकाणी ज्यावेळी मित्र या मार्लेश्वराचं खऱ्या अर्थानं रूपांतरात आलं तर त्यावेळी मार्लेश्वर ज्यावेळी गावातून आले आणि गावकऱ्यांना आवाज देत होते तर ते आवाज गावकऱ्यांनी ऐकला नाही. कारण की निद्रा अवस्थेत गावकरी असल्यामुळे त्याने ऐकला नाही. पण एक चर्मकारी म्हणजे म्हणतात ना की चप्पल शिवणारा, तर त्याने तो आवाज ऐकला आणि त्यांनी दिवाबत्ती करून मार्लेश्वराची पूजा केली आणि त्यांचं ते म्हणजे जो यांचा चर्मकारी म्हणजे चांभार, त्यांनी मार्लेश्वराची पूजा केली आणि त्याच्यानंतरला मार्लेश्वर त्यांच्यावर प्रसन्न झाले ज्यावेळी पूजा करून. तर तेव्हापासून या ठिकाणी त्या दिवसापासून या ठिकाणी मकर संक्रांतीला खूप गर्दी असते. खूप लांबून भक्तजन भाविकजण येतात, मार्लेश्वराची पूजा करतात, नवस करतात. नवसाला पावणारा एक प्रसिद्ध देव म्हणून आपण शंकराला मानतो. तशाच प्रकारे शंकराचं एक रूप मार्लेश्वर. मित्र अशा ठिकाणी पायऱ्या चढतोय आपण, लवकरच आपण पोचतोय. छोटे स्टॉल पाहायला मिळतात आपल्याला. मित्र माकडांचं प्रमाण खूप सध्या कमी झालं आहे कारण पाऊस असल्या कारणामुळं. नाहीतर मकर संक्रांतीच्या वेळी ज्यावेळी यात्रा असते त्यावेळी या ठिकाणी खूप माकड येतात, खाऊ खातात. म्हणजे जे एन्जॉयमेंट असतं ते भरपूर आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये थोडंसं आपल्याला मिळतील पाहायला माकड. मित्र मी सुद्धा एक मोठ्या प्राण्यांना जीव लावणारा व्यक्ती आहे. माझ्याकडे सुद्धा तुम्हाला सांगतो माहितीसाठी माकड, घोडे, जिवंत साप, पांढरे मंदिर, अजून खूप मांजर, पोपट, लवबर्ड्स वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. कोंबडी म्हणा वगैरे म्हणजे हे किरकोळ सामान, लहान मोठे ज्या जिवंत प्राणी पक्षी हे सुद्धा माझ्याकडे खूप बाळगले आहेत. मी सुद्धा खूप पाळलेत कारण की मला सुद्धा मित्र आवड आहे. तसेच उंच दोरी पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगण्यात आलं की मार्लेश्वर जे मेन मार्लेश्वर म्हणजे जो ज्याला साप ज्याला मार्लेश्वर म्हटलं जातं तो या ठिकाणी आपल्याला सध्या आत्ता पाहायला मिळत नाही. कारण की ज्यावेळी त्यांची त्यावेळी त्यांची पूजा केली जाते, ज्यावेळी यात्रा असते, ज्यावेळी त्यांचं लग्नाचा प्रारंभ असतो त्यावेळी ते या उंच डोंगरातून त्यांच्या मठामध्ये येतात असं आपल्याला सांगण्यात आलं. पहा सध्या धबधबा बंद असल्या कारणामुळे मित्र आपले पर्यटक एन्जॉयमेंट वगैरे नक्कीच हे बघा मित्र, असे खूप असंख्य धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. ह्या पायऱ्यांचं बांधकाम मित्र आता काही कालावधींपूर्वी केलेलं होतं. ज्यावेळी आम्ही लहान होतो ना मित्र त्यावेळी ह्या पायऱ्या खूप कमी होत्या आणि अशा प्रकारे बांधकाम होतं. म्हणजे एका वेळी 1 ते 2च व्यक्ती वर जाऊ शकतात किंवा येताना एका वेळी एक जाणारा व्यक्ती आणि एक येणारा व्यक्ती असे थोडेसेच लोक वर जाऊन येऊ शकतात असं त्यावेळी बांधकाम होतं. आणि आता बघायला गेलं तर मित्र जबरदस्त बांधकाम केलेलं पाहायला मिळतं. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे. खूप दमलोय, थकायला झालं. स्टॉल मित्र सध्या
पर्यटकांची भाविकांची ये जा कमी असल्यामुळं बरेचसे स्टॉल बरीचशी दुकानं आपल्याला बंद पाहायला मिळत आहेत. कारण की नाहीतर खरोखर जबरदस्त मोठमोठे भारी भारीतले स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि शेतीची देखील कामं असल्या कारणामुळे सुद्धा काही शेतकरी बांधव दुकान ओपन करू शकत नाहीत. असतील पुढे मंदिराच्या आवारामध्ये अजून सारे स्टॉल आहेत, आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. एक निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये वसलेलं आपलं सह्याद्री आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेलं मार्लेश्वर. नक्कीच मित्रो, व्हिडिओ करताना मजा वाटते आणि कोकणचा रानमेवा गरजेसाठी अशा प्रकारे मित्र आपल्याला पाहायला मिळाला आजचा मार्लेश्वर ब्लॉग. मंदिरासमोर बघा भरपूर भक्तगण लांबून लांबून आले पाहायला मिळतात. या ठिकाणी हे बघा मित्र तुम्हाला पाहायला मिळतं. बोललो होतो छोटंसं माकड आहे. त्याला काय इकडं बघा की खास सांगायचं म्हणलं तर संपूर्ण डोंगर आपल्याला जे पाहायला मिळतात. त्या डोंगराच्या गुफेमध्ये एक मानवनिर्मित नसून मित्र खऱ्या अर्थानं देवाने जागा केली. त्या आतमध्ये दरवाजाने आपण जाणारच आहोत. तत्पूर्वी बाहेरील सर्व दर्शन आपल्याला दाखवतो. हे बघा मित्र समोर आपल्याला पाहायला मिळतं धबधबा. सध्या पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याकारणामुळं धबधबा आपल्याला बंद केलेला पाहायला मिळतो. म्हणजे तिकडे पर्यटकांना जाण्यास बंदी केली. अशा प्रकारे हे बघा किती सारे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. खरं सांगायचं म्हटलं तर मित्र एवढा हा मोठा पाण्याचा प्रवाह कुठे जात असेल तर मित्र तुम्हाला पहिलाच सांगितलं होतं की मामध्ये आपला प्रवास करावा. तसंच आपण हे बघा या ठिकाणी मित्र ज्यावेळी यात्रा असते, ज्यावेळी मकर संक्रांतीला मित्र या ठिकाणी मार्लेश्वराचं आणि गिरजामातेचं लग्न होतं. लग्नाचा समारंभ या ठिकाणी संपन्न होतो. त्यावेळी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की चर्मकारी म्हणजे चांभार म्हणून ज्यांना म्हटलं जातं त्यांचा या ठिकाणी मोठा मान असतो. तर त्यांनी या ठिकाणी पालखी सोडल्यानंतर मित्र जो आपला हा उंच असा पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतो सखोल. तर त्या ठिकाणावरून तो म्हणजे पूर्वज सांगतात की या ठिकाणावरून तो माणूस बिना चपलेचा बिना लाईटीचा कंदिलावरच्या प्रकाशावरून या ठिकाणावरून प्रवास होत असतो मित्र. तर हे जे समोर पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी यात्रेच्या वेळी खूप गर्दी असते. खूप संख्येने लोक राहिलेले असतात. कुठेही राहण्यामनात या ठिकाणी राहतात. तर त्या ठिकाणी
आपल्याला जे पाहायला मिळते त्या ठिकाणी या म्हणजे पालख्या वगैरे ठेवलेल्या असतात. जसं की इथेसुद्धा आपल्याला हे केलेलं पाहायला मिळतं आहे पाण्याच्या बाजूला. तेव्हा देखील खूप पर्यटक खूप भाविकजण राहिलेले पाहायला मिळतात. तसंच या धबधब्याच्या पाठीमागे मित्र अजून 7 धबधबे पाहायला मिळतात. ते समोरच्या जे टोक आहे त्या टोकावरून पाहायला मिळतात 7 धबधबे. नक्कीच आपल्याला एक फोटो आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करून दाखवेन तुम्हाला. तर ह्या धबधब्याच्या पाठीमागे जे 7 धबधबे आहेत ते पाहायला मिळतात. जसं की या ठिकाणी नॉर्मल दिसतं बघा मित्र, त्या ठिकाणावरून तसे अजून त्याच्या पाठीमागे खूप सारे धबधबे पाहायला मिळतात. मित्र या ठिकाणी आलो मार्लेश्वरला आणि म्हटलं एक हातबिटीचा नारळ द्यावा. पूजा घेतली हातबिटीसाठी नारळ देण्यासाठी. तर चाललो आपण आता आतमध्ये. अशा प्रकारे आपण ह्या मार्लेश्वराच्या दर्शनासाठी आपण चाललो आहे आतमध्ये. मित्र मार्लेश्वर दर्शन झालं, आपण देवाचं दर्शन घेतलं, पण या ठिकाणी काही अटी व त्रुटी असतात त्याच्यामुळे ते आपण मान्य करावे लागतात. की पर्यटन स्थळी गेल्यावरती काही देवाचे ठिकाणं असतात किंवा अन्य काही गोष्टी असतात त्या ठिकाणी मोबाईल वापरण्यास मनाई असते. तर आपण सुद्धा त्यांच्या नियमांना बळी पडलो होतो. तर मित्र खरं सांगायचं म्हटलं तर मार्लेश्वर देवस्थान खूप भलं मोठं आहे. आपण पाहतच आहोत किंवा सर्व काही पर्यटक किंवा माझे मित्रमंडळी या ठिकाणी आले असतील किंवा येणारे असतील तर नक्कीच या. कारण की पावसामध्ये जी मजा असते ती पाहायला वेगळी असते. हे बघा आतमध्ये मित्र मोबाईल अलाउड का नाही आहे, कारण की लहान मोठे जे सर्प असतात त्यांच्या डोळ्यावरती लाईट पडू नयेत, फ्लॅश पडू नयेत म्हणूनसाठी येथे अलाउड केलं आहे की मोबाईल वापरू नयेत. तर अशा हा खेकडा मित्र फक्त आणि फक्त मार्लेश्वरच्या इकडे पाहायला मिळतो. लाल खेकडा म्हणजे त्याला ओळखलं जातं. तर मित्र मार्लेश्वर स्टेशन घेऊन आलो आणि म्हटलं थोडासा नाश्ता करूया, कारण की वाजलं होते दुपारचे 1:30 1:30. तर म्हणजे थोडासा नाश्ता करूया. आपण आता नाश्ता करतो आहे कांदा भजी. तर मित्र अशा प्रकारे आजचा संपूर्ण प्रवास तुम्ही जाणून घेतला असाल. व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.